नमस्कार मंडळी, मी रोहन दर्डे आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या जाहिरातील त्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललो आहोत गणेश चित्रशाळेला भेट देण्यासाठी. चला तर. नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत श्री गणेश चित्रशाळा शिर्डी सावंतवाडी येथे. आता आपण पाहूया चित्रशाळेचे जे मेन मालक आहेत त्यांच्याशी आपण भेट घेऊया. चला तर. आता आपल्या सोबत आहे गणेश चित्रशाळेचे मालक सावंत काका, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. काका, सर्वप्रथम तुमचं नाव सांग. चंद्रकांत गंगाराम सावंत. आपल्या इथे साधारण आपल्यासोबत किती जण आहेत? 5 जण आहेत. त्यांची नाव कशी काय? सुरेश गाडे, स्वप्नेश गाडे, सुरेश नामे, शांता माळी. हे सर्व याच गावातील आहेत? बाळूगावची. आणि तुम्ही शिपोशी सावंतवाडी. साधारण इथे आता किती वर्ष झाली? 35 वर्ष. 35 वर्ष. आपल्या इथे कसे काय, म्हणजे मातीच्या मूर्त्या आहेत की? मातीच्या पण आहेत, शाळूच्या पण आहेत. दोन्ही. साधारण किती मूर्ती आपल्या इथे? 200. दरवर्षी एवढेच असतात? दरवर्षी कुठपासून म्हणजे कुठल्या गावातून आपल्या इथे बुकिंग आहे? बाणू, आदेवडी, दाभोळं, भांबेड, हसोळ, कोलेवाडी, केळवली, साखरपा. साधारण म्हणजे किती महिने लागतात आपल्याला? सुरुवात कधी होती? 1.5 महिना गणपतीच्या अगोदर. आता गणपती जवळ आले म्हणजे काम पण करू शकते का? आपल्या इथे किती इंचापासून ते किती फुटापर्यंत मूर्ती आहेत साधारण? 1.5 फुटापासून. 1.5 फुटापासून 5 फुटापर्यंत. आणि साधारण आपल्याला जर बुकिंग करायचं झालं तर कधीपासून बुकिंग चालू आहे? मे महिन्यातून बुकिंग चालू. आता संपल्या, बुकिंग बंद नव्हता. मित्रांनो, जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर आपण मे महिन्यात बुकिंग करू शकता. मे महिन्यापासून सुरू होते बुकिंग. ते आता बुकिंग होऊ शकणार नाही, कारण आता गणपती आहे ते आपला जवळ आलेला आहे, त्यामुळे आता बुकिंग होणार नाही. तुम्हाला करायचे असेल तर मे महिन्यात तुम्ही करू शकता. पाहू शकता इथे मूर्तीचा काम अंतिम टप्प्यात चालू आहे. आता फक्त रेखणी बाकी आहे. कलर ते पूर्ण झालेलंच आहे. आपण भेट घेऊया. अजून आपले सहकारी आहे तिथे, त्यांच्याशी आपण बोलूया. चला. नमस्कार काका. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेश शिवाजी नामे, पाळू. तुम्ही साधारण किती वर्ष इथं काम करता? 20 वर्ष झाली. होय. कसं वाटतंय तुम्हाला इथे काम करायला? कलरचं काम करता तुम्ही? कलरचं काम करतो. तसं काम म्हणजे गणपतीचं काम करायला मला 30-35 वर्ष. हा, आवड आहे. कोणतं कलरचं काम करतो साधारण? सर्व पूर्ण गणपती सर्व टेक्निक करून सर्व. हे बघा, काकाने कलर केलेला आहे. कलर काम चालू आहे. हे बघा किती मस्त कलर. आता त्याचं चालू आहे काम. सौरभ माझा मित्रच आहे आणि त्याच्या पण छोटीशी मुलाखत घेऊया. सौरभ, तुझं स्वागत आहे आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये. तू साधारण किती वर्ष आहे? मी 22 वर्ष. आणि आपलं काम किती वर्ष झाली? आवड आहे तुला? मित्रांनो, पाहू शकता हे अतिशय उत्तम प्रकारचे कलरिंग करतो. आणि मी साधारण इथून 4 ते 5 वर्ष झाली इथून गणपती नेतोय आणि याच्याशी माझी ओळख आहे. चांगला अतिशय उत्तम पद्धतीचं हा काम करतोय, मला माहिती आहे.
साधारण तू काय म्हणजे कजरीमध्ये काय करतो गणपतीचं? मी जास्त करून डोळ्याची आखणी करतो. हा, डोळ्याची देखणी एक नंबर करतो. मी स्वतः बघितलेलं आहे. त्याचबरोबर बाकीचं सर्व सुद्धा गणपती सर्व काम करतो तो. जास्त करून आखणीच करतो. जास्त करून हा देखणीच करतो. गाव कुठे पाळू तू येतो आज हे काम करण्यासाठी. दुसरे आपले पुढे आहेत घेतल्यास. त्याचबरोबर आपले काका आहेत, हे देखील ओळखीचे आहेत. मुलाखत घेऊया. काका नमस्कार. नमस्कार. तुम्ही साधारण तुझं नाव सांगा. माझं नाव सुरेश अण्णाजी गाडे, गाव पाली. पालू हे पण पालूतूनच आहेत, त्यांचे वडील आहेत. साधारण किती वर्ष करताय ते काम? ते करतात तेव्हापासूनच आहे तुम्ही? साधारण 20 ते 25 वर्ष. 20 ते 25 जास्त ते इथे काम करतात त्यांच्याबरोबर. अतिशय सुंदर त्यांचं पण काम आहे, तुम्ही पाहू शकता. दाखव रे. आता काय करते सध्या? सध्या गणपतीचं काम. नाही, आता इथे काय दाखवा, कलरिंग काय चाललंय? रंग, सोनेरी ही सगळीच कामं हो. हे सर्व प्रकारचे काम करतात सगळे. गणपतीचं. आपल्याला आवड आहे. त्यांना देखील खूप आवड आहे गणपतीची. बघतो मी पण येतो तेव्हा. आणि नम्मी हसतमुख चेहरा त्यांचा. आजचा किती महिने झाले ते चालू केलं? तरी 1.5 महिना झाला. 1.5 महिने झालेले आहे ते काम चालू करून. आणि आता अंतिम टप्प्यात काम आहे. हो. नमस्कार मंडळी. आपल्याला जर इथे या गणपतीची बुकिंग करायची असेल तर त्यांचा मी सावंत काकांचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर देतो. त्या नंबरवर तुम्ही कॉल करून आपली बुकिंग करू शकता. पण यंदा होणार नाही, आता पुढच्या वर्षीची बुकिंग तुम्हाला करावी लागेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया हे नक्की लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. गणपती आता पण आले परत नाही धन्यवाद काका. आपण आपला गणपतीच्या या गणेशोत्सवाच्या गडबडीत आपण आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. आणि आपल्या दरीतील या युट्यूब चॅनलतर्फे आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद.